नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बर्थडे निमित्त एक अशी अनप्लॅन ट्रिप प्लॅन झाली आताच जस्ट नाव. सो आता आम्ही जाणार आहे तिथे. तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठे जाणार आहेत. सो गेस करा प्लेस लोकेशन. हां, स्टे ट्यून. सो गाईज, आत्ताच आमची कॅब आली आहे. आता आम्ही कॅबकडे जातोय. सो नाव वी आर स्टार्टिंग अवर ट्रिप. आणि एकदम सकाळी सकाळी पहाटे 3 वाजता आम्ही ही ट्रिप चालू केली. त्यामुळे सगळे एकदम झोपेत आहेत ऑलमोस्ट. सो मित्रांनो, आता जरा आम्ही ब्रेकसाठी थांबलोय. ड्रायव्हरला वगैरे चहा वगैरे घ्यायचा होता आणि आम्ही पण जरा चहा घेतो. हे आमचे मेहुणे सौरभ भाई, तिकडे आमची गाडी उभं आहे, त्याच्यात सुरबीन ते सगळे बसलेत, आराम करतात थोडा. आता आम्ही चहा घेतो. भेटू तुम्हाला. तर असे ट्रॅफिकचे छोटे मोठे अडथळे पार करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या थोडंसं जवळ पोहोचतोय गाईज. सो आता आम्हाला पटपट जावं लागणार आहे. आता आम्ही तिकीट काढले आणि तिकीट चेकर इज चेकिंग अवर तिकीट. सो नाव लेट्स गो गाईज. पळा पळा पळा. आणि इथून वरती जाताना आम्हाला कळलं की इथं बस पण अवेलेबल होत्या, पण आम्ही चालतच निघालो. आणि इथे काही शब्दच फुटत नव्हते कारण चालताना धाप लागत होती. आणि हे तिघे एकदम फास्टमध्ये चालत आहेत आणि आम्ही मागे मागे ह्यांच्या. मंदिर. Came here for this view. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आमच्या लोकेशनला पोहोचलोय. फिरायला यायचं होतं पण काहीतरी अनप्लॅन्ड असं केलं आम्ही, पण थोडासा लेट झाला मला. बट तुम्ही व्ह्यू पाहू शकता. वी केम फॉर दिस व्ह्यू गाईज, पण थोडा लेट झालाय आम्हाला. त्या दिवशीपेक्षा ते छान. आता इथून आम्ही चालू होतो नेक्स्ट लोकेशनला, जे होते एक टेम्पल. सो लेट्स सी देअर. नमस्कार गाईज, आम्ही आलेलो आहे भोगानंदेश्वरा टेम्पलला आणि आत्ताच आम्ही दर्शन केलं तिथं. वरून डायरेक्ट आम्ही भोगानंदेश्वरा टेम्पलला आलो. तिथं आता दर्शन झालंय. दर्शनाच इथं फोटो अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही काही फोटो वगैरे काढले नाही. काही शॉर्ट्स काढले, काही शॉर्ट्स व्हिडिओज आम्ही तुम्हाला शेअर करू. जुनं कन्स्ट्रक्शन मस्त आहे. ठीक आहे, नेक्स्ट लोकेशन नाव.
इथलं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनसाठी. सो तुम्ही गेस करा ते कोणतं लोकेशन आहे. थोडासा क्लू पण देतोय आम्ही तुम्हाला. या स्टॅच्यूवरून तरी तुम्हाला नक्कीच कळेल की नेमकं कोणतं लोकेशन आहे. आता आम्ही आलोय ईशा फाउंडेशनला. आदियोगी मस्त अशी मूर्ती आहे मोठी. ऊन आहे जास्त, खूप ऊन आहे, पण तरी पण आम्ही आज शूट करणार. तुम्हाला आम्ही मूर्ती दाखवतो. ह्या दोघांची काहीतरी प्लॅनिंग चालू आहे काही ठिकाणची. सॉरी, सेव्ह सॉइलँड्स ऑर्गनायझेशन आहे. तर ही आहे आदियोगी मूर्ती, तब्बल 112 फूट उंच. ही मूर्ती लोकेटेड आहे सातगुरू सानिधी चिकबेलापूर कर्नाटका येथे. आणि इथे आदियोगीच्या मूर्तीच्या समोर योगेश्वर लिंग पण आहे. आणि रात्री 7 वाजता दिव्य दर्शनमचा शो पण होतो. आता आम्ही दर्शन घेतलं. 7 वाजता लेझर शो होतो लाईटचा. सो आता आम्ही तो शो पण बघणार आहेत पूर्ण. तोपर्यंत वाट बघतो आम्ही. हां, तोपर्यंत आम्ही जाऊन नाश्ता वगैरे जेवण वगैरे करतो आणि तुम्हालाही दाखवतो लेझर शो. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही नाश्ता करतो गाईज. एक नंबर आहे, छान आहे. सौरभ, चला नाश्ता वगैरे करू. आत्ताच आम्ही नाश्ता केलाय. बॅकग्राऊंड किती मस्त आहे ते बघ. कसं वाटलं मम्मी? खूप छान. एवढी मोठी 120 फुटाची मूर्ती आहे. सो आय एम करेक्टिंग हिअर माय सेल्फ. आम्हाला तिथल्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं की 120 फुटाची मूर्ती आहे, पण ती 112 फुटाची मूर्ती आहे. मंदिरात गेल्यावर पण शांत वाटतं. कंटिन्यू जप चालू असते. कसं वाटलं गाईज? मस्त मस्त. बर्थडे स्पेशल टूर. बर्थडे ऑफ दिस गाईज. तुमची क्रिएटिव्हिटी चालूच आहे. आणि मूर्तीच्या एंट्रन्सलाच नागदेवतेचं मंदिर आणि मोठं त्रिशूळ आहे. रात्रीच्या या दिव्यदर्शनम शोमध्ये त्यांनी आदियोगीची कथा आणि योगाचा उगम कसा झाला हे सांगितलं आहे. तसेच 3D लेझर आणि साऊंड शोही होतो. अँड दिस प्लेस इज ओपन डेली फ्रॉम 6 AM to 8 PM.